जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. प्लीज भारती, काहीतरी बोल. कोण आहे तो, सांग मला. माझ्या होणाऱ्या मुलाच्या बापाचं नाव आहे, त्याचं नाव आहे आदर्श. तुझ्या या पोकळ शब्दाने माझीच मान खाली घातली. सॉरी सर, पण आपल्यामध्ये अशी काही अट नव्हती की मान खाली जाईल की वरती उठेल. उलट अट अशी होती की आदर्श तुमच्या मुलीसोबत लग्न करायला नाईलाजाने तयार होईल. मी आता तुला भेटायला येऊ शकत नाही, बस. सीमा, हे बघ, समजून घेण्याचा प्रयत्न कर. जर विषय इतका महत्वाचा नसताना तर मी तुला भेटण्यासाठी इतका आग्रह धरला नसता. मी सांगितलं ना आदर्श, मी आता येऊ शकत नाही, बस. ठीक आहे, जर तू नाही येऊ शकत ना तर मीच तुझ्या घरी येतो. मी तुझ्यापासून कोणतं सत्य लपवण्याचा प्रयत्न नाही केलाय सीमा. काय हे खरं नाहीये की भारती कोणा दुसऱ्याची नाही तर तुझ्या मुलाची आई होणार आहे? चेहऱ्यावर एक चेहरा, कुठवर आम्ही लावायचा, हा फसवा असा आरसा, बघून कसा दाखवायचा. नाजूक हे नातकाचे सारखं, जर तुटून जाईल तर काय होईल. नाही ही धरणी आपली, नाही आकाश आपला, नाही आकाश आपला. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. भारती कुठे आहे गुड्डी? ती तर आजीच्याच रूम मध्ये बसली होती आणि आत्ताच तिच्या रूम मध्ये गेली आहे जस्ट. थांब आदर्श, काय झालंय? तू इतकं रागात काय आहेस? ना तू काही बोलतोस ना वहिनी काही बोलते. तुला माहितीये का तुम्हा दोघांमुळे आजी आणि आई किती काळजीत असतात ते? आई कुठे? मंदिरात गेली तुम्हा दोघांसाठी प्रार्थना करण्यासाठी. कदाचित परमेश्वराने पण ना आईची प्रार्थना ऐकली. आजकाल ना कुणाचं काहीच समजतच नाही. मी याला सांगितलं काय की आई प्रार्थना करायला गेली तर म्हणतो देवाने प्रार्थना ऐकली. प्रार्थना करण्यापूर्वीच देवाने प्रार्थना ऐकली. हा कोणत्या गोष्टीचा बदला घेतेस तू? कोणत्या गोष्टीचा बदला भारती? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. काय चाललंय काय तुझ्या मनात? काय पाहिजे तुला? मला स्वतःलाच नाही माहिती की मला काय हवंय. मला काय हवंय, कशात माझा आनंद आहे. मला आतापर्यंत हेच कळलं नाहीये की या घरात राहून मी काय मिळवलंय. मूर्खासारखी बोलू नकोस भारती. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तू मला आणि सीमाला वेगळं करू पाहतेस? माझ्या प्रेमाच्या मार्गात तू अडचण का होतीयस? मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर हवंय भारती. जगाच्या नजरेत तू माझी पत्नी आहेस याचा अर्थ असा नाही की तू माझ्या आयुष्याची राख रांगोळी करावीस. याचा अर्थ असा नाही की तू माझ्याच प्रेमाच्या मार्गात अडथळा आणणार. जर मला अडथळाच आणायचा होता तर मी तुला आणि सीमाला जवळ येऊच का
दिलं असतं. मग तू सीमाच्या मनात माझ्याविषयी तिरस्कार का निर्माण केलास? ती ही गोष्ट ठामपणे कशी सांगू शकते की मी तुझ्या भावनांशी खेळलो, तुझ्या विश्वासाशी खेळलो आणि तू माझ्या मुलाची आई होणार आहेस असं सांगून जाणून बुजून तू सीमाच्या नजरेतून मला उतरवू पाहतीयस? मी तुला कोणाच्या नजरेतून काय उतरवणार आहे? मी तर स्वतःच अशा भोवऱ्यात फसत चालली, जिथून निघण्याचा कोणताच मार्ग दिसत नाहीये मला. नाही, तू मला तुझ्या या फसव्या जाळ्यात फसवण्याचा चांगलाच प्रयत्न केलास, पण मी नाही फसणारा. आणि ना तू माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेऊ शकतेस. आमचं लग्न तर नाही झालं, पण हे सांगून की तू माझ्या मुलाची आई होणार आहेस, तू तुझा हेतू काय तो उघड केलायस. आता माझ्या लक्षात आलं की हे जे काही झालं ना ते आपोआप नाही झालं, हे तुझं ठरवून केलेलं कारस्थान आहे. जाणून बुजून माझ्या आईला, माझ्या आजीला, घरातल्यांना इतकं प्रेम दाखवलंस की त्या सर्वांनी तुझा आपल्या सुनेच्या रूपात स्वीकार केला. पण मी तुझा स्वीकार नाही करू शकत. आज तुझा खरा चेहरा समोर आला आहे भारती. वाह, माझ्या घरातल्यांना काय नात्यांच्या या जाळ्यात गुंतवून टाकलंस तू. परंतु आज हे सर्व सत्य मी माझ्या घरच्यांना सांगून टाकणार. या माधुरीने तर कमालच केली. विश्वास नाही वाटत की तिने आदर्शकडून इतक्या सोप्या पद्धतीने होकार कसा मिळवला. ही तीच गोष्ट आहे गुप्ता सर, की म्हणतात ना, जर तुमचा उद्देश निश्चित असेल तर सगळे मार्ग स्वतःहून जवळ येतात आणि लक्ष गाठता येतं. तुम्हीच विचार करा, किती विचित्र गोष्ट आहे ही. सीमाचा पती मोहनीश भेटला तोही माधुरीला. आदर्श आणि सीमाच्या प्रेम प्रकरणाला संपवण्यासाठी चांगला मोहरा भेटलाय माधुरीला. हो गुप्ता सर, तुम्हाला माहिती, मोहनीश वेडा झालाय सीमासाठी आणि माधुरीने त्याच्या या वेडेपणाचाच फायदा उठवलाय. म्हणजे आदर्श आणि सीमाला वेगळं करता येईल. व्हायला पण हेच पाहिजे यास्मिन. तेव्हाच आदर्शसाठी रस्ता पूर्णपणे साफ होऊन जाईल. मोहनीश हा विचारच करू शकत नाही की माधुरी त्याच्या वेडेपणाचा फायदा घेतीये आणि त्याला मूर्ख बनवतीये. आता या घरात फक्त आणि फक्त खरंच बोललं जाईल. अगदी योग्यच बोलतोयस तू आदर्श. नेहमी खरंच बोलायला पाहिजे. पण झालं काय आदर्श? काही महत्वाचं आहे? हो पप्पा, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ही महत्वाची गोष्ट स्वतः भारतीच तुम्हाला सांगेल. सांग ना भारती, का गप्प का झालीस? ठीक आहे, जर तुला नाही सांगायचं तर मीच सांगतो. आई, तुझी ही सून आहे ना, ती आई होणार आहे. परंतु उगाच विषय का वाढवतोयस आदर्श? जर तुझी इच्छा नसेल तर मी भारतीला माझ्यासोबत नाही घेऊन जाणार. पण मला हे नकोय की माझ्यामुळे तुम्हा पती पत्नीमध्ये दरी निर्माण व्हावी. प्लीज आदर्श, माझं म्हणणं समजण्याचा प्रयत्न कर. तुम्हा दोघांमध्ये जी दरी निर्माण झाली ना, ती पण माझ्या एका गैरसमजुतीमुळे. त्यामागे पण मीच आहे. मला वाटतं तुम्हाला समजत नाहीये. ते ॲक्च्युली मी माझ्या मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाते खंडाळा. तेव्हा मी विचार केला की भारतीला पण माझ्यासोबत घेऊन जाईल. म्हणून मी भारतीला फोन करून सांगितलं की माझ्यासोबत पिकनिकला चल. मी तिला सांगितलं पण होतं की एक वेळेस आदर्शला विचार म्हणून, पण तिने न विचारताच हो सांगितलं. बस हीच गोष्ट मी जेव्हा आदर्शला सांगितली तेव्हा आदर्शला याचं वाईट वाटलं. हे काय वागणं झालं बाळा? याच्यात काय एवढं मोठं? मोठी गोष्ट तर आहेच. सुनबाई जी आता आई होणार आहे, त्यांनी अशा उंच जागेत जायला नाही पाहिजे. ओहो, एवढ्या छोट्या गोष्टीला घेऊन बसून तू घरालाच डोक्यावर घेतलंस. हे काय वागणं झालं आदर्श? सुनबाईला समजावण्याऐवजी तू तिची थट्टा करत राहिलायस की ती आई होणार आहे म्हणून. अहो नाही आंटी, याच्यात चूक माझीच आहे. मलाच माहित नव्हतं की आदर्शाचं भारतीवर इतकं प्रेम आहे. तिची इतकी चिंता करतो तो. हे सगळं काही माझ्यामुळे झालंय. मी या दोघांना समजावेन. चला तुम्ही दोघं आत चला. चला बघू. काय विचार करून थांबवलंस मला सीमा? काय विचार करून थांबवलंस? आज खरं काय ते बाहेर यायलाच पाहिजे होतं.
मग माहीत पडलं असतं की खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे. थँक्स आदर्श की तू माझं बोलणं ऐकलंस आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केलास. आता स्वतःला सावर आणि गप्प हो. परंतु गप्प राहणं योग्य नाही सीमा. जर भारतीचं म्हणणं खरं आहे की मी तिच्या मुलाचा बाप होणार आहे तर हे सत्य संपूर्णपणे बाहेर यायलाच हवं. शांततेने घे आदर्श. कशा प्रकारे शांततेने घेऊ मी सीमा? जर मनाची शांतीच भंग पावली आहे. भारतीने मला तुझ्या नजरेतून उतरवून टाकलं. आता तर तोही विचार करत असशील ना की आदर्श किती खालच्या थराचा माणूस आहे ज्याने भारतीसोबत. नाही आदर्श, माझा काही वेळेसाठी गैरसमज झाला होता, पण मला आता समजलंय की सत्य काय आहे ते. मला माहितीये की सत्य काय आहे. पण जे सत्य मला माहित आहे ना ते सत्य तुला नाही माहित. काय सत्य आहे? ते सत्य की भारतीच्या मुलाचा बाप कोण आहे. त्याचं नाव कुमार आहे आणि मी त्याला भेटलो सुद्धा आहे. नाही आदर्श, हे खोटं आहे. खोट्याचा तर प्रश्नच येत नाही. आता या घरात फक्त खरं बोललं जाईल भारती. खरं मी सांगते तुला आदर्श. खरं हे आहे की भारती प्रेग्नंट नाहीये. जाणून बुजून रिपोर्ट बदलून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेलाय की भारती प्रेग्नंट आहे. ते पण यासाठी की तुम्हा दोघांमध्ये एकमेकांविषयी तिरस्कार निर्माण व्हावा. काय? हो आदर्श, ही सगळी भानगड काय ते माझ्या लक्षात आलंय. एका बाजूला तुला हे सांगितलं गेलं की भारतीच्या पोटात जे मूल वाढतंय ते दुसऱ्या कोणाचं आहे, आणि दुसरीकडे भारतीला धमकी देऊन हे सांगितलं गेलं की मला तिने सांगावं की तिच्या पोटात जे मूल वाढतंय ते तुझं आहे, म्हणजे मी तुझा तिरस्कार करेन. बोल भारती, हेच खरं आहे ना? हो, मी आदर्शला मरताना नाही पाहू शकत ना. मी स्वतः घाबरले होते जेव्हा त्याने मला सांगितलं की मी तुझ्या आणि आदर्शच्या मध्ये गैरसमज निर्माण नाही केला तर तो आदर्शला ठार मारून टाकेल. म्हणून मी तुला खोटं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या मुलाचा बाप आदर्श आहे. आदर्श, काय झालाय तुझ्या डोळ्यात? इतका तिरस्कार काय? प्रेमामध्ये नेहमी धोकाच का मिळतो भारती? सीमा पण आतापर्यंत मला धोकाच देत होती. मला नाही माहित की तुला माहित आहे की नाही, पण आजच मी सीमाला कुणा दुसऱ्या मुलाबरोबर पाहून आलोय. हे तू काय बोलतोयस आदर्श? सीमा ती नक्कीच मोहनीश बरोबर असेल. मोहनीश? कोण मोहनीश? मोहनीश सीमाचा पती आहे. हो आदर्श, सीमाचं लग्न मोहनीश सोबत झालं होतं, पण तो मोहनीश कोणत्याच लायकीचा नाही निघाला आणि त्याच्या आईने सीमाला इतका त्रास दिला की ती बिचारी कंटाळली होती. मोहनीशच्या आईमुळेच सीमाने बरीच दुःख भोगली आणि नंतर मोहनीशच्याच मदतीने सीमा कॅनडाहून इंडियात येऊ शकली. पण आता बघ ना, मोहनीश पण सीमाच्या मागे इंडियात आलाय आणि आता तो म्हणतोय की तो सीमाशिवाय जगू शकत नाही. आणि तो मोहनीश मला फोन करून सांगत होता की जर मी खोटं नाही सांगितलं तर तो तुला मारून टाकेल. हो आदर्श, त्यानेच मला हे करायला भाग पाडलं. माहित नाही त्याला काय हवंय, कशाला आला इंडियात, काय हवंय त्याला आणि कोणत्या गोष्टीचा बदला घेतोय सीमाशी. हा तिरस्कार काय आदर्श मला कळत नाही. पण तू सीमाच्या अडचणींना नाही समजू शकत. जोपर्यंत तो मोहनीश सीमाला डिवोर्स नाही देणार तोपर्यंत ती तुझ्याशी लग्न नाही करू शकत. त्याच्या बाबतीतच ती सांगत होती की इतकं सगळं काही तो मोहनीश एकटा कसं करू शकतो. नक्कीच अजून काहीतरी लोकांचा हात असणार. मी सांगतो त्यामागे कोणाचा हात आहे. कुमार, तू इथे? हो, मोहनीश मला इथे घेऊन आला. चल, खरं काय ते मी तुम्हाला सांगतो. सीमाच्या मनात तुमच्याविषयी गैरसमज आणि तिरस्कार निर्माण करून यांनी फक्त तुम्हालाच मोहरा नाही बनवलं तर माझाही वापर केला. माझ्या रागाला खत पाणी घालून या लोकांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला. स्वार्थ? कसला स्वार्थ?
यास्मिन, खरं काय ते सांग, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीही नाही. हो, मी खरं सांगते. खरं हे आहे की तुम्हा तिघांमध्ये जो काही गैरसमज झालाय ना, त्यामागे माधुरीचा हात आहे. गुप्ताजींच्या सांगण्यावरूनच माधुरीने हे सगळं काही केलंय. माधुरीनेच भारतीचा रिपोर्ट बदलला होता. तिने कुमारचा आधार घेऊन तुझ्या मनात तिरस्कार निर्माण केला. म्हणजे तू घरच्यांना स्वतःच हे सांगशील की भारतीचा तुझ्याशी कोणताच संबंध नाही, त्यामुळे भारतीला या घरातून बाहेर काढता येईल. यास्मिन, तू जा आता इथून. हो, कुमार, आता तू खरं काय ते सांग. खरं तर मी इथे फिल्म मध्ये काम करायला आलो होतो. स्ट्रगल करतोय. मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण भारती तू मला सापडली नाहीस. मी हा पण विचार करत होतो की कॅनडापासूनच मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय, पण मला माहित नव्हतं की तुझ्या मनात माझ्यासाठी ती जागा आहे की नाही. जेव्हा माधुरीने मला तुझ्याविषयी सांगितलं तेव्हा मी हे खोटं बोलायला तयार झालो, आणि मी खोटं बोलून गेलो. याची आता मला शरम वाटते. आजी नेहमी म्हणतात की जर कोणाला आपल्या चुकीची जाणीव होत असेल तर त्याला माफ करायला हवं. याचा अर्थ त्याला सत्याची जाणीव झालेली असते. मला पण या गोष्टीची जाणीव झाली. आदर्श, माहितीये, लोक प्रेमात आनंद वाटून घेतात, पण मी तर अप्रत्यक्षपणे सीमाचा आनंद हिरावून घेत होतो. आदर्श, हे घटस्फोटाचे पेपर आहेत. आता तुला आणि सीमाला लग्न करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. खरंच फार फार मोठी चूक करत होतो मी. जर मी सीमाला सुख देऊ शकत नाही तर तिचं सुख हिरावून घ्यायचा मला कोणताच अधिकार नाही. आदर्श, तुम्हाला एक विनंती आहे. सीमाला इतकं सुख द्या की तिचा आयुष्यावर असलेला रोष निघून जाईल. प्लीज. आदर्श, मला कालपर्यंत असं वाटत होतं की मी एकटीच आहे, पण आज कुमारला पाहून असं वाटतंय की मी एकटी नाहीये. जोड्या खरोखरच परमेश्वराने जुळवलेल्या असतात. तू सीमा सोबत आपल्या लग्नाची तयारी कर. मी आजीला सगळं खरं सांगून येते. एक विनंती आहे कुमार, भारतीची काळजी घे. खूपच चांगली मुलगी आहे ती. हे परमेश्वरा, आता सगळं काही सुरळीत झालंय.
आदर्श आणि सीमाचं लग्नही झालंय आणि मी आजींना माझ्या आणि आदर्शाच्या खऱ्या परिस्थितीची माहिती अशी सांगितली की त्यांना अजिबात दुःख नाही झालं. उलट त्यांनी तर मला आनंदाने आशीर्वाद दिले आणि समजावलं की कसं माणसाने आयुष्यात सत्यासोबत चालायला हवं. आणि याच परीक्षेमुळे मला माझी ओळख मिळाली, जी ओळख मी कॅनडाहून इथे इंडियात शोधायला आले होते. आता माझं काम संपलं देवा. आता मी कॅनडात परत चालले माझ्या कुमार सोबत. देवा, तुम्ही मला तुमचा आशीर्वाद द्या की आजपासून सगळ्यांच्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच असेल आणि यापुढे आयुष्य कधीही कोणाची अशी परीक्षा न घेवो. जीवना